दरम्यान प्रज्ञा सातव यांनी केलेला भाजप प्रवेश काँग्रेस करता दुहेरी धक्का मानला जातोय। सातव यांच्यामुळे काँग्रेसचं विधान परिषदेतलं समीकरण देखील बदलणार आहे। सातव यांच्याकडे विधान परिषद आमदारकीचा 2030 पर्यंतचा कार्यकाळ होता, मात्र राजीनामा दिल्यानं आता काँग्रेसचं विधान परिषदेतलं संख्याबळ 1 ने कमी झालं। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचं स्वप्न पाहणाऱ्या सतेज पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय। या राजीनाम्यामागे भाजपच्या रणनीतीची चर्चा होतीये। विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचे सुरू असलेल्या प्रयत्नामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी ही पावलं असल्याचं बोललं जातं। यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षनेता नकोच आहे आणि तो एक नवीन प्रयोग करू इच्छित आहेत की 5 वर्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचं आहे। ती बाजूसुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनाम्यामागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसपासून दूर नेता येईल, कारण तिथे तर ती काही अट नव्हतीच। आता सातारा जिल्ह्यातल्या सावरी गावातल्या ड्रग्ज प्रकरणातली मोठी